काश्मीरमध्ये अशोक स्तंभाची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। काश्मीरमध्ये हजरतबल दर्गा येथे भारतीय राष्ट्रीय अशोक स्तंभाची विटंबना करण्यात आली। त्या संदर्भात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनाद्वारे केली आहे। काश्मीरमध्ये हजरतबल दर्गाचे नूतनीकरण झाले त्यावेळी जम्मू काश्मीर वक्फ बोर्डचे तेथे फलक होते। त्या फलकावर आपले भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ कोरले गेले होते। त्यावेळी तेथे काही लोकांनी त्या अशोक स्तंभाची विटंबना केली। हजरतबल दर्गाचे रजिस्ट्रेशन रद्द करून तो दर्गा जमीनदोस्त करण्यात यावा व त्या ट्रस्टीवरील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। राष्ट्राचं चिन्ह जे अशोक स्तंभ आहे ते सर्व भारतीयाचा अस्मिता आहे। त्या अस्मितावर षडयंत्र तयार करून ते अशोक स्तंभ तोडण्याचं काम त्या दर्गात केले आहे। हे अपमान, हे सरसगट हिंदुत्वाचा अपमान नको, हे सरसगट हे भारताचा अस्मितेचा अपमान आहे। त्यावर कठोर कारवाई होऊन देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। त्या दर्गात जमीन उद्ध्वस्त करण्यात यावं, जे जिहादी वृत्तीचा जे त्यांच्यावर जे देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। यावेळी सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, प्रशांत पवार, अविनाश हजारे, रवी गोने आदी उपस्थित होते।